आरव म्हणाला, बोल पायल, तुझ्या वेदनेचे काय कारण आहे? नजर खाली करून पायल म्हणाली, काही नाही. खरं डोळ्यात पाहून बोलले जाते, डोळे खाली करून नाही. आरव असे बोलताच पायलने नजर वर करून आरवकडे बघितले आणि म्हणाली, कोणतीही व्यक्ती आपल्या वेदना जवळच्या लोकांशी शेअर करते, आपल्या नाटकाच्या डायरेक्टरसोबत नाही. पायलने हे बोलताच आरवने पायलला सोडून दिले. त्याने सोडताच पायल तिथून निघू लागली. पण आरवने पुन्हा तिची मनगट पकडली. पायल थांबली, पण तिने मागे वळून आरवच्या डोळ्यात एकदाही पाहिलं नाही. आरव तिच्याकडे बघून म्हणाला, जर तुझ्यासाठी मी फक्त तुझ्या नाटकाचा डायरेक्टर आहे, तर माझ्यासाठी तू फक्त माझ्या नाटकाची नायिका आहेस. यापेक्षा जास्त काही नाही. मला ना तुझ्या अश्रूंची पर्वा आहे, ना तुझ्या दुःखाची. पण तुझ्यामुळे माझ्या नाटकाच्या रिहर्सलमध्ये फरक पडतोय. त्यामुळे आता तुझ्याकडे फक्त 10 मिनिटे आहेत. तू स्वतःला तयार कर आणि रिहर्सलसाठी बाहेर ये, कारण मला हा सीन आजच पूर्ण करायचा आहे पायल. समजले? असं म्हणत आरव पायलकडे रागाने बघत तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायल बेडवर बसली. आरव रागाने बाहेर आला. तेव्हा सूरजशी बोलत असलेल्या आधीने त्याच्याकडे पाहिलं. आधी लगेच त्याच्याकडे आला. तो आरवला काहीतरी विचारणार होता. तेव्हा आरव म्हणाला, आधी काही विचार करू नकोस, कारण तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसून पायलकडे आहेत. म्हणून जा आणि तिला तुझ्या प्रश्नांची उत्तरे विचार. कदाचित ती तुला स्वतःचा समजेल आणि तुला काहीतरी सांगेल. आधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, पण आरवने त्याच्याकडे बघितले नाही आणि तिथून निघून गेला. आधी काही वेळ तिथेच उभा राहिला. मग तो पटकन पायलच्या मेकअप रूममध्ये आला. पायल बेडवर बसून काहीतरी विचार करत होती. काय झालं पायल? काही प्रॉब्लेम आहे का? आधीने विचारलं. आधीचा आवाज ऐकून पायल ताबडतोब उभी राहिली, पण आधीच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. आधी पायलकडे आला आणि म्हणाला, हे बघ पायल, मला माहीत आहे की जेव्हा एखादी मुलगी पहिल्यांदा असे सीन करते तेव्हा ती घाबरते, आणि जेव्हा लाईव्ह शोमध्ये असे सीन करते तेव्हा ती नर्वसनेस आणखी वाढते. पण पायल, हा सीन या कथेतील सर्वात महत्त्वाचा सीन आहे. जर तो आवश्यक नसता तर आरवने स्वतः तो सीन नाटकातून काढून टाकला असता. म्हणून प्लीज स्वतःला मजबूत बनव आणि हा सीन पूर्ण कर. पायल हिम्मत करून म्हणाली, तुम्ही चला, मी येते. नक्की? आधीने विचारले. पायलने हळूच मान हलवली आणि आधी तिथून निघून गेला. आरव रिहर्सल हॉलच्या एका कोपऱ्यात उभा पायलचाच विचार करत होता. तो मनात म्हणाला, समजत नाही, मी पायलच्या डोळ्यात जे काय पाहिलं ती भीती आहे की आणखी काही? मला कसे कळणार? तिच्याशी बोलून काही फायदा नाही, कारण ती मला काही सांगणार नाही. पण मला काहीतरी करावे लागेल. मला तिची भीती कोणत्याही परिस्थितीत दूर करावी लागेल. पण तिच्या भीतीचे कारण कळेपर्यंत हे काम थोडे अवघड आहे. काहीतरी विचार कर आरव, काहीतरी विचार कर. नाहीतर पायल हा सीन कधीच करू शकणार नाही. आणि आज तिचे कसेबसे करून रिहर्सल ओके केली तरी लाईव्ह शो दरम्यान समोरच्या लोकांना पाहून हा सीन करणं तिच्यासाठी अशक्य होईल. आरव हा सर्व विचार करत असतानाच त्याचा फोन वाजू लागला. त्याने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, चांगलं केलं तू स्वतःच कॉल केला. मी तुला कॉल करणारच होतो. कबीर सध्या तुरुंगात आहे, त्यामुळे आपल्याला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. आज मध्यरात्री त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड टाका. हो सर, पलीकडून आवाज आला. आरव पुन्हा म्हणाला, आणि हो, मला क्षणोक्षणी अपडेट देत राहा. हो सर, तुमचे काम होईल. पण अर्जुन शेखावत आता त्याच्या दास्ताने मोहब्बत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये लोकेशन शोधत आहे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. त्याने त्याच्या सेक्रेटरी आणि डायरेक्टरला राजस्थानला लोकेशन शोधण्यासाठी पाठवले आहे. अर्जुन शेखावतने ठरवले आहे की त्यांचा सेट जरी जळाला असला तरी चित्रपटाच्या शूटला उशीर होणार नाही. ते ठरवलेल्या तारखेला शूटला सुरुवात करणार आहेत. दुसऱ्या बाजूची व्यक्ती बोलली. ते ऐकून आरव हसला आणि म्हणाला, मी असेपर्यंत त्यांच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होऊ शकत नाही, जोपर्यंत माझी इच्छा नाही. तू हा सगळा विचार करणे थांबव आणि तुला जे सांगितले ते कर, समजले? येस सर. त्या व्यक्तीने असे म्हणताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाला, अर्जुन शेखावत, तुला बर्बाद करणे हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे आणि मी तुला बर्बाद करण्यासाठी काहीही करेन, काहीही. येत्या 3 महिन्यात मी तुला रस्त्यावर आणेन आणि माझे घर तुझ्याकडून परत घेईन.
मला तुला दरदर भीक मागताना पाहायचे आहे आणि मी हे करणारच. आता माझा उद्देश पूर्ण करण्यापासून मला कुणीही थांबवू शकणार नाही, कुणीही. तेवढ्यात आरवची नजर समोरून येणाऱ्या पायलवर पडली. ती त्याच्याकडेच येत होती. आरव तिच्याकडे एकटक पाहू लागला. पायल त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मी तयार आहे, चला रिहर्सल करूया. तू खरंच तयार आहे? आरवने पायलकडे बघत विचारले. पायलने हळूच मान हलवली. आरव तिच्याकडे जाऊ लागला तेव्हा पायलने लगेच नजर वर करून त्याच्याकडे पाहिले आणि तिची पावले मागे घेऊ लागली. आरव तिच्या डोळ्यात बघत एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकत होता. पायल तेवढीच पावले मागे जात होती. पायल, तू माझ्यापासून जितकी पावलं दूर जाशील तितकीच पावले मी तुझ्या जवळ येईल आणि तू मला थांबवू शकणार नाहीस, आरव पायलच्या दिशेने जाताना म्हणाला. पायल डोळेनं मिचकवता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. ती मागे पायऱ्या असल्याने खाली पडणार होती. तेव्हा आरवने तिची मनगट पकडली. पायलने मागे वळून पाहिल्यावर तिचे डोळे मोठे झाले. आरवने तिला जवळ ओढले तेव्हा पायलने आरवची मान तिच्या दोन्ही हातांनी खूप जोरात धरली. आरवनेही तिला पकडले. काही वेळाने पायलने डोळे उघडले आणि हळूच मान फिरवून तिरकस नजरेने आरवकडे पाहिलं. आरवही तिच्या डोळ्यात पाहू लागला. आरवकडे बघत पायलने हळूच त्याच्या मानेवरून तिचे हात काढले आणि तिथून निघून जाऊ लागली. पण पुन्हा एकदा तिची चैन आरवच्या शर्टच्या बटनात अडकली आणि ती आपोआप आरवकडे गेली. तिची अस्वस्थता आणखी वाढली. तिने घाईघाईने आरवच्या शर्टाच्या बटनातून तिची चैन काढायला सुरुवात केली. तिला असे घाबरलेले पाहून आरव मनातल्या मनात हसत होता. पायलने उजवीकडे पाहिले तर आरवचा सर्व स्टाफ आपापल्या कामात व्यस्त होता. आरवसोबत तिला असं कोणी पाहू नये हा विचार करून ती आणखीनच घाबरली. तिने घाबरून चैन जोरात ओढली आणि पुन्हा एकदा आरवच्या शर्टचे बटन तुटून ते जमिनीवर पडले. आरवने त्याच्या शर्टकडे व नंतर पायलकडे पाहिले. पायलने घाबरत जमिनीवर पडलेल्या आरवच्या शर्टचे बटन उचलले आणि म्हणाली, आय एम सॉरी सर, चुकून तुटले, पण तुम्ही रागावू नका. मी हे बटन तुमच्या शर्टला परत लावते नक्की. आरवने पायलच्या हातातून त्याच्या शर्टचे बटन घेतले आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, 2 मिनिटात पुन्हा रिहर्सल सुरू होणार आहे. तू तयार आहेस तर लवकर चल. पायल काहीतरी बोलेल त्याआधी आरव तिथून निघून गेला आणि आदिशी बोलू लागला. पण पायल तशीच उभी होती. तिने डोळे मिटले आणि मनात म्हणाली, हे भोले बाबा, प्लीज माझी कधीतरी ऐका. पण नाही, तुम्ही तर नेहमी माझ्यासाठी संकटे निर्माण करत असता. आरव सरांनी मला अडचणीच्या काळात मदत केली, त्यामुळे हे नाटक पूर्ण करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर मी आज हे करू शकले नाही तर माझी भीती मला नेहमीच त्रास देईल. मी भलेही आयुष्यात पुढे गेले असले तरी माझा भूतकाळ कधीच मला सोडून गेला नाही, हेच खरे आहे. आजही राजदीप एक भीती बनून माझ्या हृदयात आणि आत्म्यात काट्यासारखा बसला आहे आणि जर आज मी हिंमत दाखवली नाही तर माझे आयुष्य तिथेच थांबेल जिथे ते काही वर्षांपूर्वी थांबले होते. मला आज हा सीन करायचाच आहे. पायल पुन्हा तिच्या जागेवर येऊन उभी राहिली. तिला अस्वस्थ पाहून आरव मनात म्हणाला, पायलला बघून वाटत नाही की ती हा सीन पूर्ण करू शकेल, पण मी रिहर्सलही थांबवू शकत नाही आणि ना मी सीन बदलू शकतो ना काढू शकतो, कारण हा सीन एकदम परफेक्ट होणं माझ्या नाटकासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा सीन या कथेतील सर्वात महत्त्वाचा सीन आहे, कारण हा सीन या कथेत ट्विस्ट आणणार आहे. तेव्हा आधीने माईक घेतला आणि म्हणाला, गाईज, आपण पुन्हा रिहर्सल सुरू करणार आहोत. जिथे आरवने सीन थांबवला होता तिथूनच सुरू करू, त्यामुळे तुम्ही ताबडतोब पोझिशन घ्या. आधीने हे बोलताच आरव आणि पायल एकमेकांकडे पाहू लागले आणि सगळे आपापल्या जागी आले. आरव बनलेल्या राजने नैनाला खोलीत आणले तेव्हा तिची नजर खिडकीवर पडली. राज खिडकीकडे आला आणि म्हणाला, नैना, आता खिडकी बंद कर आणि चेंज करून शांतपणे झोप. नैना त्याला पाहून हसू लागली. खिडकी बंद करून राज नुकताच मागे वळला असता त्याचा पाय कार्पेटमध्ये अडकला. नैनाने त्याला पकडायचा प्रयत्न केला असता दोघेही बेडवर पडले. दोघेही एकमेकांकडे बघून लागले, पण दोघेही हसायला लागले. दोघेही हसत हसत पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. राजने नैनाच्या कपाळाचे चुंबन घेतले, मग त्याने नैनाच्या एका डोळ्याची चुंबन घेतले. नैनाने राजकडे अतिशय प्रेमाने पाहिले तेव्हा राजने तिच्या दुसऱ्या डोळ्याचे चुंबन घेतले आणि नंतर तिच्या मानेला किस केले.
आरवने तिच्या मानेला किस करताच तिने आरवला धक्का देऊन स्वतःपासून दूर केले. पायलने जसा आरवला धक्का दिला हा प्रकार पाहून सगळेच अवाक झाले. सूरज लगेच पायलकडे आला आणि रागाने विचारले, हे काय गैरवर्तन आहे पायल? आरव सर फक्त अभिनय करत होते. तू त्यांच्याशी असे कसे वागू शकते? पायलने उत्तर दिले नाही. ती तिथेच उभी राहून रडू लागली. तिला रडताना पाहून आधीसुद्धा म्हणाला, रडण्याने तुझा प्रश्न सुटणार नाही पायल. तू अभिनय क्षेत्रात आहेस, त्यामुळे तुला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. तरच तू एक चांगली अभिनेत्री बनू शकशील. मला अभिनेत्री बनायचं नाही आहे, नाही बनायचं. एवढं बोलून पायल तिथून निघून गेली. ती जाताच आरवचा संपूर्ण स्टाफ आपापसात बोलू लागला. आदिलही आरवकडे पाहिलं आणि म्हणाला, आरव, असं तर हा सीन कधीच ओके होणार नाही. आपल्याला काहीतरी केले पाहिजे. आपण रोज रोज पायलमुळे रिहर्सल थांबवू शकत नाही. आरवने उत्तर दिले नाही. तो फक्त पायलचा विचार करत होता. तेव्हा आधी आरवचा हात धरत म्हणाला, आरव, आपल्याला आत्ताच पायलशी बोलावं लागेल, कारण आपल्याकडे वेळ नाही. चल जाऊया. आधीने आरवला तिथून नेण्याचा प्रयत्न केला, पण आरव हलला नाही. आधी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तेव्हा आरव म्हणाला, तू इथेच थांब, मी पायलला घेऊन येतो. आधी काहीतरी बोलतो त्याआधीच आरव तिथून निघून गेला. हे सर्व पाहून ऋषीही मनात म्हणाला, सर्व सीन एकाच वेळी ओके करणाऱ्या पायलला हा सीन का करता येत नाही हे मला समजत नाही. तसेही या सीनमध्ये असं काही विशेष तर नाही. पायल तिच्या खोलीत आली आणि पलंगावर टिकून जमिनीवर बसून रडू लागली. आरव मेकअप रूममध्ये आला, पण पायल तिथे नव्हती. त्याने रुद्रला फोन केला. गाडी चालवत असलेल्या रुद्रने आरवचा कॉल पाहिल्याबरोबर लगेच कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, हॅलो सर, मला तुझ्याशी पायलबद्दल बोलायचे आहे, आत्ता आणि लगेच. आरव हे बोलताच रुद्र अस्वस्थ झाला. त्याने घाबरत विचारले, काय झाले सर? पायलने पुन्हा काही चुकीचे केले का? आरव काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात रुद्र पुन्हा बोलला, बघा सर, मला माहीत आहे की पायल कधी कधी अशा गोष्टी बोलते जे तिने बोलू नये, पण ती मनाने वाईट नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. मला 10 मिनिटात भेट माझ्या घराजवळच्या रेस्टॉरंटमध्ये. मी तिथं तुझी वाट पाहतो. असं म्हणत आरवने कॉल कट केला. रुद्राने त्याच्या फोनकडे बघितले आणि मनात म्हणाला, अरे देवा, पायलने पुन्हा काहीतरी असे केले आहे ज्यामुळे पुन्हा एकदा आरव सरांचा राग तिच्यावर कोसळला. मला आत्ता आरव सरांना भेटायला जायला हवे. रुद्रने लगेच त्याची गाडी रेस्टॉरंटच्या दिशेने नेली. इकडे आरव पटकन पायलच्या खोलीत आला आणि त्याने पाहिले की पायल जमिनीवर बसून रडत होती. तो रागाने तिचे दोन्ही हात धरून तिला उठून जवळ घेतले आणि म्हणाला, पुरे पायल, आता पुरे झाले. जर तुला असे वाटत असेल की गेल्या काही दिवसांपासून मी तुझ्याशी चांगले वागतो आहे, त्यामुळे आता तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ शकते, तर असा विचारही करू नकोस. कारण आरव राठोड अजूनही तोच आरव राठोड आहे, फक्त आणि फक्त स्वतःबद्दल विचार करणारा. म्हणून तू माझ्याशी केलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार मला जे हवे आहे तेच तुला करावे लागेल. त्यानुसार जर तू माझ्या नाटकादरम्यान कोणताही सीन करण्यास नकार दिला तर तुला माझे 50 लाख रुपये 24 तासांच्या आत परत करावे लागतील, तेही व्याजासहित. मग आता एक तर तू मला हा सीन करू न शकण्याचे कारण सांग, किंवा तू आत्ताच माझ्यासोबत ये आणि शांतपणे हा सीन पूर्ण कर. समजले? मी प्रयत्न करते सर, पण असं म्हणत पायल पुन्हा रडू लागली. आरवने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, पायल, प्रयत्न हा शब्द माणसाला कमकुवत बनवतो. पुढे जायचे असेल तर प्रयत्न नाही, तर जे काही असेल ते काम पूर्ण करण्याची हिंमत हवी. आणि हिंमत कोणाकडून मागून मिळत नाही किंवा बाहेरून विकत घेता येत नाही. ती आपल्या आतच असते, जिला आपल्याला स्वतःला ओळखावे लागते. जीवन हे भीतीला हरवून जगायचे असते, तरच जीवन जगण्यात मजा येते. बोलायचं खूप सोपं असतं सर, पण करणं तितकंच अवघड. पायल आरवच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आरव हसत म्हणाला, जे बोलण्यापेक्षा करण्यावर विश्वास ठेवतात पायल, त्यांच्यासाठी सर्व काही सोपे असते. तुझ्यासारखे माझे बालपणही अडचणींनी भरलेले होते, पण मी त्या अडचणींना हरवायला शिकलो. आणि कदाचित म्हणूनच आरव राठोड कधीही हारत नाही आणि कधीही कोणाच्या समोर झुकत नाही. जगाला पायाजवळ आणण्याची हिंमत मला बाहेरून मिळाली नाही पायल, उलट परिस्थितीमुळे ही हिंमत माझ्यात आपोआप आली. पायलचे रडणे थांबले आणि ती आरवच्या डोळ्यात पाहू लागली. आरव पुन्हा म्हणाला, पायल, तुझ्या भीतीचे कारण मला माहीत नाही, पण मला हे नक्की माहीत आहे की माझ्यासारख्या माणसाशी एकटीने लढण्याची हिंमत असलेली मुलगी
नक्कीच कमकुवत नाही. पायल, जर तू मला घाबरत नाहीस तेव्हा इतर कोणाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. स्वतःला मजबूत बनव आणि तुझ्या भीतीचा सामना कर. धैर्य आपोआप येईल, नाहीतर जीवनभर अशीच घाबरून पळत राहशील. मी तुला आजचा अजून एक दिवस देतो, पण उद्या तुला हा सीन एका वेळेस ओके करावा लागेल पायल. कारण उद्या मी तुला संधी देणार नाही आणि ते करीन जे मला तुझ्यासोबत कधीच करायचे नाही. त्यामुळे मला मजबूर करू नकोस पायल, असे म्हणत आरवने पायलचे हात सोडले आणि तिथून निघून जाऊ लागला. पण तो वळताच त्याला दारात यशोदा उभी असलेली दिसली. आरव काही न बोलता त्यांच्यापासून निघून गेला. यशोदाला पाहताच पायलने लगेच आपले अश्रू पुसले. यशोदा पायलकडे आल्यावर पायल हसायचा प्रयत्न करत म्हणाली, आजी, तुमच्या औषधाची वेळ झाली आहे, मी तुमचे औषध घेऊन येते. एवढं बोलून पायल निघून जाऊ लागली. पण यशोदाने तिचे मनगट पकडले आणि म्हणाली, थांब बेटा, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. पायलची पावले थांबली. ती मनात म्हणाली, अरे भोले बाबा, आजींनी माझे आणि आरव सरांचे बोलणे ऐकले तर नाही? जर त्यांनी मला माझ्या भीतीचे कारण विचारले तर मी काय सांगू त्यांना? यशोदाने पायलचा हात धरला आणि तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाली, तुला माहीत आहे पायल, आज पहिल्यांदाच मी आरवला कोणाला तरी प्रोत्साहन देताना पाहिले आहे. पायलने लगेच नजर वर करून यशोदाकडे पाहिले. यशोदाने पायलच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, पायल, गेल्या 2 दिवसात रिहर्सल हॉलमध्ये जे काही झाले आहे बेटा, मला सर्व काही माहीत आहे. यशोदाने हे सांगतात पायल आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. यशोदाने पायलकडे हसत हसत पाहिलं आणि म्हणाली, माझ्याकडे असं बघू नकोस बेटा, मला सगळं माहीत आहे. कारण रिहर्सल आमच्या घरी चालू आहे आणि शिलाला हे सगळं पाहण्याची खूप आवड आहे. जेव्हाही तू आणि आरव एकत्र रिहर्सल करता तेव्हा ती गुपचूप तुमची रिहर्सल पाहते. तिनेच मला सांगितले होते की तुला हा सीन करता येत नाही. मी तुमचे औषध घेऊन येते, असे म्हणत पायल जायला लागली. मी औषध घेतले आहे बेटा. यशोदाने हे सांगताच पायलची पावले थांबली. यशोदा तिच्याकडे आली. तिने पायलची दोन्ही हात पकडून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाली, बेटा, इकडे बस. पायल खाली बसताच ती तिच्या जवळ आली आणि म्हणाली, बेटा, मला माहीत आहे की तुझ्यासारख्या साध्या मुलीसाठी इतक्या लोकांसमोर असे सीन करणे खूप कठीण आहे. कारण तू त्या मुलींपैकी एक आहेस जी मुलगी स्वतःला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त तिच्या नवऱ्याला किंवा ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते अशा व्यक्तीला देते. पण बेटा, ही फिल्म इंडस्ट्री आहे. जर कोणाला येथे आपले पाय रोवायचे असतील तर त्याने ही सर्व करण्याची सवय लावावी. या इंडस्ट्रीत दररोज अनेक मुलींना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शारीरिक शोषणाला बळी पडावं लागतं. यशोदाचे बोलणे ऐकून पायलने डोळे मिटले. डोळे मिटता तिचा भूतकाळ पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आला, जिथे तिला एक 16 वर्षांची मुलगी पायात घुंगरू बांधून हसत हसत तिला स्टेजवर नाचताना दिसत होती. मग तिला राजदीप त्या मुलीला ट्रॉफी देताना दिसू लागला. पण नंतर तिला त्याच मुलीच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. पायल घाबरली आणि तिने डोळे उघडले. मग यशोदा म्हणाली, पायल, मी तुला मोठ्या बाता सांगणार नाही, पण मी तुला नक्कीच सांगेन की तू एक खूप भाग्यवान आहेस. कारण तू आरवचा हात धरून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. माझा आरव लाख वाईट असेल बेटा, पण तो कधीही कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहत नाही. खरे तर तो सोबत असताना कोणतीही अडचण तुला स्पर्श करणार नाही. पायलने नजर वर करून यशोदाकडे बैठली. तेव्हा यशोदा पुन्हा म्हणाली, मला माहीत आहे बेटा, तू विचार करत आहेस की आरव तुझ्याशी इतका वाईट वागला आहे. त्याने तुझ्या सर्वांसमोर अपमान केला. पण तरीही मी तुझ्यासमोर आरवची तारीफ करत आहे. पण बेटा, जे काही आरवने तुझ्याबरोबर केले त्यामागे खूप मोठे कारण आहे. एक नाही तर 2 कारणे आहेत. पायल पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागली. यशोदा उभी राहिली, 2 पावले चालली आणि म्हणाली, आरव व्यतिरिक्त माझा आणखी एक नातू आहे पायल, जो आरवचा सख्खा भाऊ नाही. पण आरव त्याला त्याच्या सख्ख्या भावापेक्षा जास्त मानतो. कारण त्यानेच आमच्या आरवला त्याच्या वाईट काळात साथ दिली होती. राजदीप ठाकूर त्याचे नाव. राजदीपचे नाव ऐकून पायल आश्चर्यचकित झाली आणि घाबरून उभी राहिली. मग यशोदा पुन्हा बोलली, काही वर्षांपूर्वी त्याने एका अनाथ आश्रमात वाढलेल्या एका अनाथ मुलीशी लग्न केले होते. तिचे आयुष्य सुधारेल आणि त्यालाही एक सोबती मिळेल. पण त्या मुलीने राजदीपचा असा विश्वासघात केला की आरवला अनाथ मुली फसवणुकीचे दुसरे नाव वाटू लागले. ती मुलगी लग्नाच्या 3ऱ्या दिवशी आमच्या राजदीपचे 50 लाख रुपये आणि 2 कोटींचे दागिने घेऊन पळून गेली. आरव आपल्या मोठ्या भावाचा विश्वासघात सहन करू शकला नाही
कारण तो धोकेबाज लोकांचा तीव्र तिरस्कार करतो. यशोदाचे बोलणे ऐकून पायलचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. तिची भीती आणखी वाढली. मग यशोदा मनात म्हणाली, आणि मग 4 वर्षांपूर्वी आरवच्या आयुष्यात दुसरी अनाथ मुलगी आली, रागिनी. आरवने तिला त्याच्या नाटकात ब्रेक दिला आणि नंतर मोठ्या बॅनरचा चित्रपटही तिला मिळवून दिला. आरव रागिनीवर प्रेम करत होता, पण त्या मुलीने फक्त आमच्या आरवचा वापर केला आणि ज्या दिवशी तिचा चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी तिने आमच्या आरवला तिच्या आयुष्यातून हाकलून दिले आणि कबीर शेखावतशी लग्न केलं. कारण कबीर अर्जुन शेखावतचा मुलगा आहे. पैसा, सत्ता, स्टेटस सगळं काही तिला कबीरकडून मिळत होतं. आणि आमचा आरव तो त्या काळात या इंडस्ट्रीत आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रागिनीला कबीर जे देऊ शकत होता ते तो देऊ शकला नाही. म्हणून तिने आरवला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका दिला. यातून सावरायला त्याला अनेक वर्षे लागली. आणि हेच कारण आहे बेटा की त्याने तुलाही त्या 2 मुलींच्या नजरेतून पाहिलं. पण पायल, आता हळूहळू का होईना पण आरवचा दृष्टिकोन बदलत आहे. गेल्या काही दिवसात तो तुझ्यासाठी सॉफ्ट होत असल्याचे मला जाणवले आहे. त्याला तुझी काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे बेटा तू त्याच्यासोबत न घाबरता न डगमगता काम करू शकते. तो जितका चांगला डायरेक्टर आहे तितकाच चांगला को स्टार आहे. रोमॅन्टिक सीन करताना तो तुला मदत करेल. तुला त्याच्याबरोबर अजिबात अस्वस्थ वाटणार नाही बेटा. तू एवढा विश्वास तर माझ्यावर ठेवू शकतेस ना बेटा. पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि हळूच होकारार्थी मान हलवली. यशोदा पायलकडे आली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, बेटा जर तुझ्या भीतीचे कारण संकोच नसून दुसरे काहीतरी असेल तर तू मला न संकोच करता सांगू शकते. कदाचित मी तुला मदत करू शकते. काही कारण नाही आजी, काही कारण नाही. पायलने असे बोलताच यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने पायलच्या गळ्याला स्पर्श केला आणि मग तिथून निघून गेली. ती निघून जाताच पायल राजदीपचा विचार करू लागली. यशोदाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला आठवत होती. ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेडवर बसली आणि मनात म्हणाली, राजदीप ठाकूर. पण जो राजदीप मला माहीत आहे त्याचे पूर्ण नाव राजदीप सिंघानिया होते. पण त्याच्याप्रमाणेच आरव सरांच्या भावानेही एका अनाथ मुलीशी लग्न केले होते. पण मी तर कोणतीही चोरी केली नव्हती. या सगळ्याचा विचार करून पायलला भीती वाटू लागली. इकडे आरव रुद्रला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोचला. तेव्हा रुद्र एका खुर्चीवर काळजीत बसला होता. त्याचीच वाट पाहत होता. आरव येऊन त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसला. त्याला पाहताच रुद्र उठून म्हणाला, हॅलो सर. बस रुद्र, आरव म्हणाला. रुद्र खुर्चीवर बसताच म्हणाला, सर पायलकडून पुन्हा काही चूक झाली असेल तर मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. ती जरा जास्तच बोलते आणि जास्त बोलण्याच्या नादात कधी कधी काहीतरी चुकीचेही बोलते. जर तिने पुन्हा तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर प्लीज तिला माफ करा. पायलला इंटिमेट सीन करता येत नाही, आरव त्याला मध्येच अडवत म्हणाला. रुद्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. रुद्राचा चेहरा पाहून आरव पुन्हा बोलला, आणि मला जाणून घ्यायचे आहे की पायलचं इंटिमेट सीन न करण्यामागचे कारण काय आहे. कारण? रुद्रने आश्चर्याने विचारले. आरवने जवळच्या टेबलावर पाणी देत असलेल्या वेटरला त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला. वेटर लगेच त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. आरव रुद्रकडे बघत म्हणाला, 2 कॉफी. यस सर. एवढं बोलून वेटर तिथून निघून जातात आरव रुद्रला म्हणाला, तसे तर तुला मी स्पष्ट शब्दात एक साधा प्रश्न विचारला आहे, पण तुला माझा प्रश्न समजला नाही असे दिसते, म्हणून परत विचारतो. पायल माझ्यासोबत रोमॅन्टिक सीन करताना अनकम्फर्टेबल फील करत आहे आणि मला त्याचे कारण जाणून घ्यायचे आहे. रुद्र काही बोलणारच होता तेवढ्यात आरव पुन्हा म्हणाला, आणि हे अजिबात बोलू नकोस. याचे कारण म्हणजे पायल हे सर्व पहिल्यांदाच करत आहे, त्यामुळे ती हा सीन करू शकत नाही. कारण पायल भलेही स्टेजवर पहिल्यांदा आली असेल, पण ती अनेक महिन्यांपासून तुझ्यासोबत बॅक स्टेजवर काम करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे काही नवीन नाही. मला तिच्या भीतीचे आणि अस्वस्थतेचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे. आरवने हे सांगताच रुद्र विचार करू लागला, कारण आरवला काय उत्तर द्यावे हे त्याला समजत नव्हते. मग आरवने त्याच्या फोनमधील एक व्हिडिओ ओपन केला आणि रुद्रला दाखवला आणि म्हणाला, हे बघ, हे नीट बघ रुद्र. रुद्रने प्रथम आरवकडे पाहिले आणि व्हिडिओ पाहू लागला. व्हिडिओमध्ये आरव आणि पायल रोमॅन्टिक सीन करताना दिसत होते. तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला. आरवने त्याची कॉफी उचलली आणि प्यायला सुरुवात केली, पण रुद्र अजूनही व्हिडिओ पाहत होता. आरवने कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाला, याच्यानंतर व्हिडिओचे फुटेज पहा. रुद्रने पुन्हा आरवकडे पाहिले आणि मग तो व्हिडिओ पाहू लागला. तो मनात म्हणाला, पायल
पायल तर मधूपेक्षाही चांगली ॲक्टिंग करत आहे. तिच्याकडे बघून जणू ती प्रोफेशनल ॲक्टर असल्याचे वाटत आहे. इकडे अर्जुन कबीरला भेटण्यासाठी तुरुंगात पोचला. त्यांना पाहता जमिनीवर अस्वस्थ बसलेला कबीर उठून त्यांच्याजवळ आला. डॅड, माझी भेट झाली ना? कबीरने विचारले. कबीरच्या या प्रश्नाने अर्जुनला हलवले. तो काही बोलू शकला नाही. कबीरने पुन्हा विचारले, डॅड, तुम्ही गप्प का आहात? तुम्ही इथे फक्त माझी बेल करण्यासाठी आले आहात ना? मला इथून बाहेर काढा. मला इथे गुदमरतंय. आपले वकील तुला इथून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत बेटा. अर्जुनने हे बोलताच कबीरने रागाने विचारले, प्रयत्न करतात? अर्जुन शेखावतचे वकील फक्त त्यांच्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग काय उपयोग कबीर शेखावत असण्याचा डॅड? कबीर हे बोलताच अर्जुन रागाने म्हणाला, तुझी मॉम बरोबर होती कबीर, की तुझ्या कृत्याची शिक्षा तुला मिळणे फार महत्त्वाचे आहे, नाहीतर तू चुका करायला शिकशील. कबीर त्यांच्याकडे रागाने पाहू लागला. अर्जुन पुन्हा म्हणाला, मी तुला सांगायला आलो आहे की सोमवारच्या आधी तुझा जामीन मंजूर होणार नाही. त्यामुळे तुला आणखी 1 दिवस या लॉकअपमध्ये घालवावा लागेल. परंतु प्लीज येथे अशी कोणतीही चूक करू नको, जेणेकरून सोमवारी तुझा जामीन बिना काही प्रॉब्लेमचा मंजूर होईल. कबीर पुढे काही बोलेल त्याआधीच अर्जुन तिथून निघून गेला. तो निघून जाताच कबीरने रागाच्या भरात मूठ घट्ट धरली आणि भिंतीवर आपटली. इकडे रुद्रने व्हिडिओ पाहिल्यानंतर फोन आरवकडे दिला. आरवने फोन घेतला आणि म्हणाला, रुद्र, तू डायरेक्टर आहेस आणि एका डायरेक्टरपेक्षा चांगले चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कोणीही वाचू शकत नाही. तुला कळलेच असेल, पायलच्या चेहऱ्यावर जे काही दिसते ते काही दुसरेच आहे आणि ते दुसरे काय आहे हेच जाणून घेण्यासाठी मी तुला इथे बोलावले आहे. पण सर, तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पायल माझ्यासोबत काम करायची, पण मी तिला तितकं चांगलं नाही ओळखत जितकं मधू ओळखते. मधू आणि पायल या बालपणीच्या फ्रेंड आहेत, त्यामुळे ती तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. पण सर, मी तुम्हाला नक्कीच सांगेन की पायल ही एक खुशमिजाज मुलगी आहे. ती सतत हसत राहते आणि तिच्या हसण्यामुळे तिच्या आजूबाजूचे वातावरण देखील आनंदी होते. त्यामुळे हा सीन न करण्यामागे काही कारण आहे असे मला वाटत नाही. रुद्र हे बोलताच आरव विचार करू लागला. मग रुद्र पुन्हा बोलला, आणि मग सर, गेल्या काही दिवसात तुमच्या आणि पायलमध्ये खूप काही घडले आहे. तुम्ही पायलचा तिरस्कार करत होता आणि ती तुमचा. त्यामुळे पायल तुमच्याबरोबर रोमॅन्स न करण्यामागचे हेही एक मोठे कारण असू शकते. तुझी कॉफी थंड होत आहे रुद्र, आरव म्हणाला. रुद्रने लगेच त्याच्या कॉफीचा मग उचलला आणि प्यायला सुरुवात केली. कॉफी पीत असताना आरवने पायलचा अपमान केला होता. त्या प्रत्येक क्षणाचा तो विचार करू लागला. तिला पार्टीत सगळ्यांसमोर त्याने कॅरेक्टरलेस कसं म्हटलं होतं तेही त्याला आठवलं. त्याने मधूचा वापर करून पायलला कसे ब्लॅकमेल करून त्याच्या नाटकात काम करायला भाग पाडले होते हेही त्याला आठवले. आरव मनात म्हणाला, रुद्र कदाचित बरोबर आहे. ज्याने फक्त आपला अपमान केला आहे अशा व्यक्तीवर प्रेम करणे खूप कठीण आहे. तर पायलच्या भीतीचे हे कारण असेल तर मला तिला माझ्याशी कम्फर्टेबल फील करावे लागेल. आरव उभा राहिला, त्याच्या पाकिटातून पैसे काढले आणि मेनू कार्डवर ठेवले आणि रुद्रला थँक्यू म्हणून निघाला आणि लवकरच आपल्या नवीन मालिकेच्या ऑडिशनला भेटू म्हणाला. रुद्र उभा राहिला आणि म्हणाला, हो सर, मी दृष्टीशी बोललो आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तिला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही म्हणत असल्यास मी तुमची तिच्याशी मीटिंग फिक्स करू का? चष्मा लावत आरव म्हणाला, त्याची काही गरज नाही. मी स्वतः तिच्याशी बोलेन. तू बाकी कलाकारांच्या ऑडिशनची तयारी कर. रुद्रने हळूच होकार दिल्यावर आरव तिथून निघून गेला. तो निघून गेल्यावर रुद्र पुन्हा खुर्चीवर बसला आणि मनात म्हणाला, आरव सर पायलबद्दल काळजीत आहेत की नेहमीप्रमाणे त्यांना फक्त त्यांच्या नाटकाची काळजी आहे. रुद्र विचारात बुडून गेला. आरव येऊन त्याच्या गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट करताना म्हणाला, आता पायलकडून हा सीन करून घ्यायला काय करावं लागेल हे मला चांगले समजले आहे. थँक्यू रुद्र, खूप खूप थँक्यू. तू माझी मोठी समस्या सोडवली. आरवने हसत गाडीचा वेग वाढवला आणि घराच्या दिशेने चालू लागला. इकडे पायल अजूनही राजदीप आणि आरवचा विचार करत बसली होती. ती मनातल्या मनात म्हणाली, तू आरव सरांकडून 50 लाख रुपये घेतले आहेत म्हणून तुला हा सीन करावाच लागेल पायल, आणि त्यासाठी तुला तुझ्या भीतीशी लढावे लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. राजदीपच्या भीतीने किती दिवस पळत राहणार? भीतीच्या छायेखाली किती दिवस जगणार? हे नाटक लाईव्ह होताच राजदीप तुझ्यासमोर येऊन उभा राहील आणि यावेळी तू त्याच्यापासून लपू शकणार नाही, कारण या नाटकानंतर तू जिथे जाशील तिथे लोक तुला ओळखतील. त्यामुळे घाबरून पळून जाण्याऐवजी
त्या राक्षसाचा सामना करून स्वतःला इतके बलवान बनव की तो तुला स्पर्श करणे तर सोड, तो तुझ्या सावलीच्याही जवळ येऊ शकणार नाही. आता तुला तुझ्या भीतीशी लढावं लागेल पाहिजे, तुला लढावं लागेल आणि तुझ्यात आणि राजदीपमध्ये युद्ध होईल. एकतर तो किंवा तू. आता राजदीपला तुझ्या प्रत्येक जखमेचा हिशोब द्यावा लागेल आणि त्याच्या गुन्ह्यांचे परिणाम भोगावे लागतील. पायल उभी राहिली आणि तिच्या खोलीतून बाहेर येत म्हणाली, राजदीपने जे केले त्याची तू आरव सरांना शिक्षा देऊ शकत नाही पायल. तुझ्यामुळे त्यांचे गेल्या 2 दिवसांपासून नुकसान होत आहे. तरीही त्यांनी तुला आजचा दिवस दिला आहे. आता तू त्यांच्या चांगुलपणाचा आणखी फायदा घेऊ शकत नाही. तुला हिंमत करून आज हा सीन संपवावा लागेल. तुला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की तू पायल नसून नैना आहेस, राजची नैना. पायलने हे बोलताच समोरून येणाऱ्या आरवशी तिची टक्कर झाली. आरवने रागाने विचारले, पायल, तू कधी चालायला शिकशील की नाही, की मुद्दा मला टक्कर देतेस? आय एम सॉरी सर, पायल नजर खाली करत हळुवारपणे म्हणाली. आरव पायलच्या जवळ आल्यावर पायलने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. थोड्या वेळाने वर ये, संजू तुझे मेजरमेंट घेण्यासाठी येणार आहे, समजले? आरव एवढे बोलताच पायलने हळूच मान हलवली. आरव तिच्याजवळून तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हे आरव सर, जेव्हाही माझ्याकडे येतात तेव्हा मला कळत नाही की माझे हृदय इतक्या जोरात का धडधडू लागते. एकतर त्या हरामखोर राजदीपची भीती आणि वर रोमॅन्टिक सीन करताना आरव सरांचे डोळे माझ्या अडचणी आणखी वाढवतात. हा सीन कसा पूर्ण होईल हे मला समजत नाही, पण करावं तर लागेलच पाहिजे. नाहीतर आरव सर तुला आधीच माहीत आहे, त्यांना माणसातून राक्षसात रूपांतर व्हायला एक क्षणही लागत नाही. मोठ्या अडचणींनंतर ते तुझ्याशी चांगले वागायला लागले आहेत. या सीनमुळे ते पुन्हा आक्रूर आठवड नको बनायला. जर असे झाले तर तू आरव सरांना 24 तासात 50 लाख रुपये कुठून देणार? नाही नाही भोले बाबा, प्लीज, त्यांना माणूसच राहू दे आणि या चिमुकल्या जीवावर एवढी दया दाखवा की तो हा सीन न घाबरता करू शकेल, जेणेकरून मला त्यांचे 50 लाख परत करावे लागणार नाही. पायल एकटीच कुरकुर करत त्याच खोलीत आली, जिथे तिचे एक कानातले पडद्यात अडकले होते. तिची पावले थांबली आणि खोलीभर नजर फिरवली. संपूर्ण खोली रिकामी होती. तिथे काही खुर्च्यांशिवाय काहीच नव्हते. पायल येऊन त्यातल्या एका खुर्चीवर बसली आणि ती खुर्ची पायाने गोलगोल फिरवू लागली. तिला हे करताना खूप मजा येत होती. पण तेवढ्यात आरव तिथे आला. त्याला पाहताच पायल घाबरून उठून उभी राहिली, पण तिचा तोंड बिघडला आणि जोरात ती जमिनीवर पडली. पायल, आरव धावत तिच्याकडे आला आणि पायाला उठवत म्हणाला, पायल, पडण्या झडल्याशिवाय काही कामही करत जा. दिवसभरात 2-4 वेळा तर तू पडतेच. धन्यवाद.